अरे थोड्या तरी अकला नाही करे तुम्हाला, अकला नाही करे तुम्हाला हा? अरे इतकं चांगलं प्लॅनिंग करून दिलं होतं का नाही प्लॅनिंग करून? मग माती का खाल्ली? सोन्यासारखी संधी कशी काय गमवली? आम्ही कसली संधी वाया घालवली? आम्ही सगळं प्लॅनिंग केलं होतं ठरल्यानुसार. आता त्याच्या बायकोला एवढ्या लांबून खोतल्या ताटण्यात दिसल्या, त्याला आम्ही काय करणार? तुम्ही काय करणार? तुम्ही लाजा नाही वाटत? प्लॅन बी होता का नाही? होता का नाही प्लॅन बी? मग रम्या, कसं पाय मारतोस त्याला? कसं पाय म्हणजे याची काय पूजा करायची आहे का? अरे हातानं कसं पाय मारतू? काठीनं मार, धर. अरे किती आशा होती रे आमची तुझ्यावर. मालामाल करणार होतो आम्ही तुला, पर तू आम्हालाच कंगाल केलंस. धर काठी. अरे पळाला तो. अरे कुठे पळतो? अरे असा सोडणार नाही तुला मी. थांब. तुम्ही गेले काम बी झालं नाही. अरे थांब. रम्या, आणि काठी आणि इकडं. माझं काय चुकलं? तुझं काय चुकलं? एक काम धड केलं नाहीस. कधी फालतू माणसं आणलेलीस तर? तुला मी काय सांगितलेलं? हे जर अंगावर चेकलं तर तुझ्यावर घ्यायचं. अरे खोचलेला टाचता दिसल्या. खोचलेला रम्या थांब. अक्षरा, केवढं धाडस दाखवलंस ग तू. हा, तुझं कौतुक करावं तितकं कमी. म्हणजे ऐन वेळेस तू ती शिडी आणलीस, तू चढलीस. कमाल आहे बाई तुझी, खरंच कमाल आहे. असं काही नाही आई. मी खरं सांगू का, मला तेव्हा अधिपतींना वाचवायचं होतं, त्यामुळे मला जे सुचलं ते मी करून टाकलं. खरंच कमाल आहे बाई तुझी. पण मला एक सांग, तुला इतक्या लांबून ती टाचणी कशी काय दिसली? मला काहीतरी चमकताना दिसलं आणि मी खरं सांगू का, मला त्या टाचण्या दिसल्या ना, तेव्हाच मनात शंकेची पाल चुकचुकली होती. मला सारखं वाटत होतं की काही चुकीचं नको व्हायला. आणि त्या टाचण्या बघून मी जास्त सतर्क झाले. म्हणून मी ओंकार भाऊजींनाही सांगून ठेवलं होतं. ते पाहिलं होतं मी. खरं सांगू अक्षरा, आजच्या या प्रसंगानंतर माझी खात्री पटली आहे. कोणत्याही परिस्थितीत तू अधिपतीच्या पाठीशी अगदी खंबीरपणे उभी राहशील. त्याची निवड योग्य आहे. चंचे, अगं तू येडे, अगं काय चाललंय तुझं? मम्मी, एक गोष्ट माझ्या मनासाठी होईना ग. एवढी चांगली संधी आलती, एवढी माणसं कामाला लागली, तरी मी तो अधिपती वाचलाच. नशीब ना साथच देत नाही आपल्याला बघ. म्हणजे आपल्या हाताला यशच नाही मम्मी. पूर्ण असं सपाट झालंय आयुष्य. काही थ्रिलच उरलं नाही ग. तर नशिबाचं दार उघडावं म्हणून मी एवढे धडके मारायले, तरी बी दार उघड ना मम्मी. अगं चंचे, तुझं कसं आहे माहिती का? अर्ध्या हळकुंडाने पिवळी झाली असतो. नाही तुझं कसं आहे, एखादी गोष्ट व्हायच्या आधी झाली म्हणून नाचायला लागतीस आणि तोंडावर आपटतीस. हे मम्मी, तू काय मला सांगती ग? तू थायलंडला गेलतीस ना? तू काय केलंस तवा? दोघेच जण होते ना, तरी बी तू काय करू शकली नाही आणि मला अक्कल शिकवतीस तू आता? चंचे, मी थायलंडला गेलते म्हणून थोडं तर काय तर झालं ग. अगं तिला पायऱ्यांवरून पाडता राहिली ग. वाचली, तिनं वाचवलं त्या अधिपतीनं. आणि तुला सांगू, पाण्यात बी पडता राहिली आणि येळेला मॅच पडले, तोंडावर आपटले मॅच. आणि हे बघ, तुझे काय म्हणती ना, म्या गेले असते तर हे केलं असतं, ते केलं असतं. तुझं काय नाही, काय होत नाही. नुसती बोलाची कडी आणि बोलाचा भात असतोय तुझा, कळलं? आणि आता ऐक, आता एकच काम करायचं चंचे. आता जे हाय ते हाय, नाहीतर समजा आपल्या हातनं जायचं आपल्या कर्मानं. आता फक्त शांत बसायचं, कळलं? नाही, शांत काय बसती? मला नाही जमणार मम्मी. हे बघ चंचे, खुळ्यावानी वागू नगस. हे बघ, आज जे काय घडलंय का नाही, त्याच्यात जरा जरी ह्या लोकांनी शंका आली का नाही की हे समजा तू घडवून आणलंयस, तर आपली दोघांची बी या घरात उचल बांगडी होईल, कळतंय तुला? आणि हे बघ, ती चारुलता बाई आहे का नाही, ती निस्ती वर्ण दिसती साधी, पर तशी नाही ती. पाताळी यंत्री बाई असणार आहे बघ तू. तिच्यात काय दम आहे का मला हाकलून द्यायला? चंचे, अगं ती डबल पॅकेज आहे. एक तर या घरची मालकीन आणि त्या चारुहासची बायको. तुझी मावशी मालकीन नसताना बी केवढा रुबाब होता तिचा. ही बाई ताईसारखी अडाणी बी नाही, शिकल्या सवरलेली आहे.
आणि त्यात ही चारुला तर अशी बाई आहे का नाही, मारल भी पर ते दुखणार बी नाही आणि सण बी होणार नाही. कळलं? मम्मी मावशी यायला पाहिजे का आता? मावशीनं लय खमकी आहे, ती बरोबर तिला घराबाहेर काढल. नाही चंचे, तुला माहित नाही ही चारुला तर बाई का नाही आपल्या ताईबद्दल लई चांगलं काय काय बोलत होती. काय? वय अगं ती काय म्हणली माहिती का? भुवनेश्वरी आल्यावरती म्या तिला मिठी मारल. काय सांगायलीस मम्मी? असं म्हणली ती? वय चंची, अगं सांगते काय म्या तर म्हणते आता तर ताई यायलाच न ग. ती जर आली का नाही तर या दोघी बी एक होत्याल आणि आपल्या दोघीसनी गाशा गुंडाळावा लागल. मग आपण काय करायचं? हातावर हात धरून बसायचं? वय आपण का नाही आता करेक्ट संधीची वाट बघायची. मगाशी तिथे लई माणसं होती त्यामुळे बोलता आलं नाही. बोला ना, काय बोलायचंय? काय नाही, आभार मानायचे होते तुमचे. तुमच्यामुळं आज मी इथे धडधाकड उभा आहे. हे जरा अतिच होतंय असं नाही वाटत आहे का? आती काय बसा, खरंच आभार मानायचे होते. आभार मानून पर्क करणार आहेत का मला? परक असं नाही, पण आता मनापासून वाटतंय ते सांगितलं. आता जे शब्द सापडतात ते हुडकून आणले इकडून तिकडून आणि मास्तरीन बाईंसमोर ठेवले. शेवटी मराठीचे शिक्षिका, आपण त्यांच्या पुढे काय बोलणार? खरंच की आमच्यासाठी तुम्ही एवढा स्वतःचा जीव धोक्यात घालला चेष्टा नाही. हे बघा, तुमच्या केसाला जरी धक्का लागला तरी मला चालेल का? तुम्ही काय लगेच थँक्यू म्हणताय मला? तुम्ही पण सावरतच की मला. तुम्हाला आठवतंय आपण थायलंडला होतो तेव्हा? कुठे? माउंटन बुद्धा टेम्पलला. तिकडे माझा तोल चालला होता आणि तुम्ही सावरून घेतलत मला. यावेळी मी तुम्हाला सावरलं. एवढं काय? भारी गेले ना 4 दिवस आपले. पण आठवण काढू नका आता तिची. मी तिकडून आल्यापासून एक शब्द धड बोललेला नाही तुमच्या संग. माझी उगाच आपली चिडचिड. खरंच सॉरी बरं. सॉरी. बघा, आधी थँक्यू, सॉरी काय चाललंय तुमचं? तसं नाही हो. आता बघा, परत तेच जे मनापासून वाटलं ते बोलतोय. आता जे शब्द सुचतात ते मी बोलतोय तुमच्या संग. मी खरं सांगू का, मी स्वतःला शांत ठेवण्याचा ह्या दिवसांमध्ये लई प्रयत्न करतोय. पण मला एवढी चिडचिड होत्या का नाही, मग कुणावर तरी राग निघतोय. आणि एखाद्यावर चिडचिड झाली का नाही की मग परत माझी आणि स्वतःवरच चिडचिड होत्या. का चिडलास त्याच्यावर असं मी स्वतःलाच विचारते. आईसाहेब सापडत नाही तोपर्यंत हे असंच होणार बघा. खरंच तोपर्यंत मला समजून घ्या प्लीज. थँक्यू, सॉरी, प्लीज. आज म्हणजे कमाल करताय तुम्ही. काही काळजी करू नका. आपण इतकी माणसं कामाला लावली आहेत. तुम्ही प्रयत्न करताय, मी प्रयत्न करते मॅडमना शोधायचा. त्या सापडणार आहेत, नक्की सापडणार आहेत. हेच मी बी रोज सांगतोय स्वतःला. का आपण आता किती दिवस झाले बघा की आईसाहेब काय घराकडे येणं झाल्यात. आठवण येते हो त्यांची रोज. तुम्ही आशा नका ना सोडू अधिपती. पॉझिटिव्ह राहा. मला माहिती आहे त्या सापडणार आहेत आणि मी आहे ना तुमच्या बरोबर. चहा घे. अहो, तुम्ही कशाला केलं? धनाजी काका होते. अगं तो आहेच. तो मला काहीच करू देत नव्हता, पण मीच म्हटलं करू दे मला चहा. काय होतं, घरात बसून बसून इतका कंटाळा येतो. स्वयंपाकघरात काहीतरी केलं, अगदी चहा जरी केला ना तरी मेडिटेट केल्यासारखं वाटतं. काय छान थॉट आहे. बरं, चहा गार होईल. घे चहा, घे, बसून घे. लग्नाआधी ना मी शाळेत निघाले की आई मला असा चहा आणून द्यायची. त्याचीच आठवण झाली. घे घे, चहा गार होईल. मी तुला छान गरम गरम थालीपीठ करून आणू का? आणते लगेच. आई, अहो नका काही करू, बसा तुम्ही. अगं बसून बसून कंटाळा येतोय मला. तुम्ही रियाज का नाही करत? तुम्हाला गाण्याची आवड आहे ना, तुम्ही क्लासेस पण घेऊ शकता गाण्याचे. मन रमेल तुमचं त्यात. नाही ग बाई, नाही नाही, खूप मोठी गॅप पडली मला ना आता. त्या सगळ्याची भीती वाटते. अहो असं काय म्हणताय आई, नक्की जमेल तुम्हाला.
किंवा त्यापेक्षा तुम्ही असं करा, आपली शाळा आहे, फॅक्टरी आहे, त्यात तुम्हाला जे काही कम्फर्टेबल वाटेल तिकडे तुम्ही जॉईन करा. किंवा तुमची अजून जर काही आवड असेल तर तसंही सांगा, आपण तेही सुरू करू. अक्षरा, तू म्हणतेस ते सगळं बरोबर आहे, पण अजून ना मी या घरात रुळले नाहीये. या घराने मला अजून एक्सेप्ट केलेलं नाहीये. बघ ना, अधिपती अजून. आई, मी सांगते तुम्हाला, सगळं नीट होईल. अधिपती तुम्हाला करतील ऍक्सेप्ट आहे म्हणून. बरं, अधिपतीचं आवरलं का बघ, मी चहा करते त्याच्यासाठी. हो हो, मी बोलवते त्यांना. मी चहा आणते त्याच्यासाठी. एवढ्याशा दिवसात मला आयुष्याचे सगळे गोड रंग कळाले. हो, अजून लई रंग बघायचे बाकी आहे. सप्तरंगी येणार आयुष्यात बघा तुम्ही. माझा आशीर्वाद फळाला येऊ दे म्हणजे झालं. म्हणजे या घरात लवकर पाळणा हलवू दे, घराचं गोकुळ होऊ दे. बरं का अक्षरा, आता खरोखरीचा पाळणा हलू दे घरात. चला येतो. हो मास्तरीन बाई, काय झालं? हसायला काय झालं? काही नाही. मी बघितलं तरी एकट्यातच हसत होता गालातल्या गालात. काय झालं? नाही, खरंच काही नाही. तुमचं झालं अरुण? हां, झालं की चाललोय मी आता. हा ठीक आहे, मी नाश्ता घेऊन येते तुमच्यासाठी. नको नको नको, नाश्ता बिस्ता नको. गडबड झाल्या तर फॅक्टरीत जायचं मला. अहो, हे तुमचं नेहमीच झालंय. बाहेर जाऊन खाल म्हणता, घरी पण खात नाही आणि नेहमी उपाशीच राहता तुम्ही. हो, खरंच अर्जंट काम आहे, फॅक्टरीत मला जायला पाहिजे. बघा, परत तेच. आता मी माझं नेहमीचं वाक्य म्हणते, तुम्ही थांबा, मी डबा घेऊन येते. हो, थांबावं जरा. एवढी काय गडबड आहे आमच्यापासून लांब जायची? थांबा जरा. काय चाललंय तुमचं? सोडा मला. थांबा. म्हणलं तर काय सांगा बरं. कुठल्या आठवणीने गालातल्या गालात हसत होता? काही नाही, मी म्हटलं ना काही नाही. असं कसं? असं नेमकं काय आठवलं तुम्हाला? आम्ही बघितलं की हसत होतो तुम्ही. हो, काही नाही. आपल्या थायलंडच्या गप्पा, आपली ट्रिप, सगळंच आठवलं. पण नेमकं असं काय आठवलं? एवढं लाजून लाजून हसत होता. तुम्हाला आठवतंय तेव्हा आपला बाळाचा विषय झाला होता? मग त्याचं काय आता मध्येच? काही नाही, म्हणजे मी आत्ता शाळेसाठी प्रेझेंटेशन करत होते आणि त्यात मला मुलांची काही चित्र दिसली आणि म्हणजे मला असं वाटलं की असं. ती चित्र बघून तुम्हाला काय वाटलं का घरच्या कोणी तुम्हाला प्रेशर केलं? आजी बिजी? नाही नाही, मला प्रेशर कोणीच देत नाहीये, पण मलाच असं वाटत होतं. त्या चारूला तर मॅडम काय बोलल्या काय? नाही नाही, अहो, उलट त्या तर तुमच्या समोरच म्हटल्या ना की घाई करू नका, हवा तेवढा वेळ घ्या. हां, खरं तर भुवनेश्वरी मॅडमचं म्हणणं होतं की आपल्या घराचं गोकुळ झालं पाहिजे. आईसाहेबांचं असं म्हणणं होतं ना, मग ते तसं होणार, सगळं चांगलं होणार. पण फक्त थोडा वेळ द्या, कारण आता जोवर आईसाहेब घराकडे येत नाही ना तोवर माझं डोसकं थाऱ्यावर नाही. नाही, बरोबर आहे. मी आता काय असा विचार करू शकत नाही. तुम्ही पण आत्ता येऊ काय विचार करू नका. नाही नाही, सगळं चांगलं होणार, फक्त थोडं थांबायला पाहिजे. चला मी येऊ काय? मला झाला उशीर. गुड मॉर्निंग. फॅक्टरीत निघालास का? हां. ऐक ना, चहा घे ना. धनाजीने केला नाही, मी केलाय. तुला अगदी आवडतो तसा. नाही, नको. कशी समजूत घालू मी याची? मी काय केलं म्हणजे हा? आई, तुम्ही नका त्यांचा विचार करू. तुम्हाला माहितीये का, ते गडबडीत असले ना की असंच असतं त्यांचं. मगाशी मी विचारलं त्यांना तर मलाही नको म्हटले चहाला.
मनाची समजूत घालण्यासाठी हे चांगलं आहे. पण ठीक आहे, मी समजू शकते. त्याला थोडासा वेळ द्यावा लागेल आपल्याला. नका काळजी करू तुम्ही. मला अधिपतींसाठी डबा करायचा आहे. मी हो. हां सर बोला. अगं ते BDOचं लेटर आलंय. म्हणजे विना अनुदानित शाळांसाठी सरकारी काहीतरी योजना आहे, त्या संदर्भातली माहिती हवी आहे त्यांना. हा म्हणजे त्यांचा मेल आला आणि पत्रही आलेलं आहे. अच्छा, काय माहिती हवी आहे? माहिती बरीच काय पाठवायची आहे. थांब मी तुला वाचून दाखवू का? एक मिनिट. नाही, आत्ता वाचून नका दाखवू. मी शाळेत येतेच आहे, तेव्हा वाचून दाखव. बर. हां बाय. फाईल्स काढायला मी आले. मी जरा फाईल घेऊन येते. ही गडबडीत अशी निघून गेली. आता अधिपतीचा डबा मीच करते आणि यांच्याशी बोलते आणि शाळेत घेऊन जाते. मलाही शाळा बघता येईल. असंच करते. किती दिवस झालं हेच ऐकून गेलोय मी तुमचं. पत्ता लागत नाही, पत्ता लागत नाही. पत्ता लागत नाही म्हणजे आम्ही एवढे पैसे दिले तुम्हाला, त्याचं काय करताय? फिरता काय नुसतं का मजा मारताय हॉटेलात जाऊन? अहो सरकार, आम्ही असं कशाला करू? आम्ही शोधायलोय. शोधतो ना म्हणजे जरा नीट शोधायचं. मी काय सांगितलं होतं तुम्हाला अनिलराव? पहिल्या दिवशी सांगितलं होतं का नाही? जिथं जाचीला तिथलं घर अन घर पालतं घाला. तसं करताय तुम्ही. प्रत्येक माणसाला विचारा सांगितलं होतं. यांच्याकडनं काय होणार नाही. मग क्या दुसरी माणसं लावू कामाला? अहो सरकार, हे आमचं नेहमीचं काम आहे. अहो आजवर आम्ही इतकी माणसं शोधली, त्यांना त्यांच्या घरी बी सोडलं. पण तुमच्या आईसाहेबांनी शोधणं आम्हाला अवघड वाटायलंय. अहो काही सुगावंच लागेना. कुठंतरी एक धागा सापडला तर आपण दुसरा धागा पकडतोय. पण इथं एक बी धागा सापडणं झालाय. अख्खा कोल्हापूर शोधला, आजूबाजूची गावं शोधली, पंचकृषी शोधल्या, पण काय बी सुगावा लागला नाही. सगळीकडे माणसं लावली. आपले पंटर खबरी, अहो त्यांच्या रोज टचमध्ये आहे आपण. पण अक्षरशः काय म्हणजे काय बी सुगावं लागत नाही बघा. मग तुम्हाला कशाला ठेवले मी? 10 वेळा अडग्यावर तेच काय सांगताय मर्दाजानो? पत्ता लागत नाही, पत्ता लागत नाही. ते कळलं की मला. का पत्ता लागत नाही तेच विचारालोय मी. काय करताय तुम्ही? इतक्या विश्वासाने जबाबदारी टाकली ना तुमच्यावर. एक गोष्ट लक्षात ठेवा, जसजसे दिवस जातील ना तसतसे आईसाहेब सापडण्याच्या शक्यता कमी होत जाणार आहेत. अहो सर, आम्ही शोधायलो नो. नाही करा तुम्ही प्रयत्न. आता ही शेवटची संधी. हे शेवटचे 2 दिवस देतो मी तुम्हाला. आईसाहेबांचा पत्ता लागला ठीक आहे, नाहीतर तुमचे पुढचे पैसे तुम्ही विसरून जा. काम सोडून द्या तुम्ही, निघा. ठीक आहे सरकार. मला वाटत नाही रे यांच्याकडनं काही काम होईल. दुसरी माणसं लावू कामाला तू अंक्या. मी बी पोलिसांनी फोन करतो. जरा दुसरी माणसं कोणतरी फास्ट काम करणार बघ की शोधून काढ. शोधतो मी. गुड मॉर्निंग सर. हां गुड मॉर्निंग. अक्षरा, मी जरा एक माझं काम उरकून येतो. बरं. पण हां, ते BDO ऑफिसमधनं आलेलं लेटर ते हेच. BDO ऑफिसमधून? अच्छा. अहो सर, हे चांगलं आहे. शाळेसाठी काही मूलभूत सुविधा आहेत ते पुरवण्याचा प्रस्ताव आहे हा. चांगला आहे. नाही, प्रस्ताव छानच आहे, पण त्यांना आता शाळेकडनंही काही कॉन्ट्रीब्युशन अपेक्षित आहे. आणि त्याच्यासाठी भुवनेश्वरी मॅडमची परवानगी लागेल ना? हो बरोबर आहे. नाही बरोबरच आहे. म्हणजे बघ, प्रस्ताव खरंच खूप छान आहे. म्हणजे शाळेतल्या मुलांना खूप सुविधा प्राप्त होतील. आपल्याला जे करायचं ते करता येईल. खूप फायदा होईल. कॉम्प्युटर्स देखील घेता येतील आपल्याला. पण करायचं कसं? खरंच खूप गोष्टी करता येतील सर आपल्याला. शाळेसाठी फायद्याचा आहे हा प्रस्ताव. नाही, आपण हे सगळं करणारच होतो ग. पण काय झालं की भुवनेश्वरी मॅडमने ग्रीन सिग्नल दिलाच नाही. म्हणजे जास्त खर्च नको म्हणून त्यांनी सगळंच थांबवून ठेवलं. नाही, आपण काहीतरी करूया सर. आपण पाठवूया ही माहिती. चांगला प्रस्ताव आहे हा. अगं पण भुवनेश्वरी मॅडमना न विचारतात तू? नाही, मी अधिपतींच्या कानावर घालते ना. बोलते मी त्यांच्याशी. बघ म्हणजे त्याने काय साध्य होतंय का बघ. एक मिनिट, मी आत्ताच बोलून घेते. थांबून क्या? हॅलो. हा अधिपती, ऐका ना. हां. एक प्रस्ताव आलाय BDO ऑफिसमधून शाळेसाठी. खूप चांगला प्रस्ताव आहे. नाही ऐका. आता शाळेचं मला आता काय सांगू नका खरंच. तुम्ही काय ते
माझ्या परस्पर निर्णय घ्या की, काय टेन्शन घेऊ. तुम्ही मालकीनं जायचं शाळेच्या, तुम्ही करा बिंदास काय करायचं. अहो नाही, म्हटलं तुमच्या कानावर घालावं म्हणून फोन केला. अहो नाही, आता कशाला कानावर घालताय. आता काय तुम्ही जो निर्णय घेणार तो मला मान्यच असणार. मी काय नाही म्हणणार आहे काय, तुम्ही योग्य तेच करणार की. विषय काय झालाय माहिती आहे काय, इथं कारखान्यात एकतर दिवसभराची कामं पेंडिंग आहेत आणि तसंही माझा आज डोसकं ठिकाणावर नाही जावं जरा. काय झालं आता? अहो त्या काय झालं, आईसाहेबांना शोधायला जी माणसं आपण सांगितलं की नाही, त्या माणसांना तर म्हणजे काय कुठनं मला गावल्यात काय कळत नाही. एक पण कामाचं नाही हो. कुणाकडनंच काय माहिती नाही, काय सुगावं नाही, काय नाही, कुणाचा काय फोन यायला तयार नाही. कशाला यांना कामाला ठेवलं असं झालं मला. नाही तुम्ही होप सोडू नका, होईल काहीतरी, सापडतील त्या लवकरच. नाही सापडतील ना, सापडायलाच पाहिजे. आणि त्यासाठी ना मला असं हातावर हात ठेवून चालणार नाही. बघा मला ना, मी स्वतःच आता बाहेर पडणार आहे, गावोगावी जाऊन मी स्वतः शोधणार आहे. बघा तुम्ही शोधून काढतो नाही. बघा बरं ऐका, मी आता खरंच घाईत आहे, मी जरा करू का नंतर फोन तुम्हाला? ठेवतो. हां चल चल ओंके, चल 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 चल. बाळा